हो हो, मी घरी पोहोचलोय. अच्छा, मी खूप थकलोय, मी जरा नंतर बोलतो. कोण आहेस तू? कोण आहेस? हा, तू 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 नाही 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 नाही, मारू नकोस मला. मला वाचवा. कोणीतरी वाचवा मला. कोणीतरी वाचवा. हेल्प मी. कोणीतरी वाचवा मला. वाचवा मला. कोणी वाचवा मला. मित्रा टिप्पू, हे बघ ना, हा सोफा टेबल किती सुंदर फर्निचर आहे मित्रा. हो ना? अरे सोफा सोड, मागे बघ मागे बघ. सुंदरता याला म्हणतात. होय, दोघं काय बोलत होतात रे? सर 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 काही नाही, तुमच्या फर्निचरची वाहवा करत होतो. ऐकलं मी काय बोलत होतात ते. आता फर्निचरची वाहवा झाली असेल तर चला निघा इकडून. सर, ते उरलेलं फर्निचर सेट नाही करायचंय का? काही गरज नाही त्याची. हे ठेवा तुमचं बाकीचं पेमेंट आणि निघा. सर, आम्हाला काही टिप मिळेल का? बक्षीस. हो. काम पूर्ण झालं का? अ, मग जा ना. चला निघा. कमॉन कमॉन गो. तुझं डोकं तरी ठिकाणावर आहे का? मी काय केलंय? काय केलंस? अक्कल आहे की नाही तुला? हे असे फालतू कपडे घालून तू त्यांच्या समोर येतेस काय? फालतू? तुझ्या या अशाच फालतू कपड्यांमुळे ही अशी नासक्या डोक्यांची लोक तुझ्याकडे अट्रॅक्ट होतात. पण पण या कपड्यांमध्ये असं वाईट काय आहे नितीन? मला इथून आता उलट प्रश्न नको आहेत. समायराला गप्प बसव आणि सगळं सामान लावून घे. मी एका कामासाठी बाहेर चाललोय. रात्री मला परत यायला उशीर होईल. माझ्या बाळा, घाबरण्याची काहीच गरज नाहीये. मम्मा आहे ना. हे घर आपलंच आहे बाळा, आणि हे आपलंच राहणार आहे. आपल्याकडून कोणी हिसकावू शकत नाही. मम्माचं प्रॉमिस आहे. हा, झोप बाळा.
हॅलो सोसायटी ऑफिस सतीशजी हा बोलतोय. ॲक्च्युली घराच्या एका दरवाजाला लॉक लागलंय आणि दार उघडत नाहीये. तुम्ही प्लीज जरा चेक कराल का? कदाचित दरवाजा जाम झाला असेल. मी स्वतः येऊन चेक करतो. ओके थँक्यू. नाही उघडत आहे मॅम. काय या दरवाजा मागे? माझ्या मते तर इथे स्टोर रूम असायला हवा. पण लॉक का आहे? माहित नाही, कदाचित लॉक खराब झाला असेल. ते तोडावं लागणार. ए तोड रे. उघडलं सर. खूपच विचित्र गोष्ट आहे. असं भिंतीच्या पुढे दरवाजा कोण बनवून घेतं? नकाशाप्रमाणे तर इथे स्टोर रूम असायला हवी होती. मग ही भिंत कुठून आली? मी याबद्दल चौकशी करून तुम्हाला कळवतो. ही घ्या चावी. चल रे. काय असू शकते या दरवाजाच्या मागे? तू आत्ताच 1304 मध्ये राहायला आलीयस ना? हो. माझं नाव मालविका आहे. मी सुद्धा इथेच राहते. तुझं नाव काय आहे? अश्वगंधा. अरे बापरे, तू तर किती छोटीशी क्यूटशी गोंडस मुलगी आहेस आणि तुझं नाव एवढं वजनदार. तसं प्रेमाने सगळे मला आशू हाक मारतात. मग ठीक आहे. अच्छा बरं, तुला कोणत्याही गोष्टीची गरज लागली तर मला सांगू शकतेस. नाईस मीटिंग यू मालविका. खूप उशीर झालाय, मला आता निघायला हवं. हो, बट यु नो व्हॉट, मी इथे या सोसायटीमध्ये बरेच महिने झाले राहते अँड आय लव्ह दिस प्लेस. आय एम शुअर तुला सुद्धा ही जागा नक्की आवडेल. बाय. आणि हो, एखाद्या दिवशी फ्री असशील तेव्हा कॉफी प्यायला जाऊया. हो. बाय. खूप उशीर केला तो यायला. अच्छा, आता तुला विचारून येणं जाणं करू का माझं? नाही, मी तर फक्त असंच. काय असंच? हा, जे तोंडाला येईल ते बोलशील काय? नाही, ते या घरात ना एक विचित्र गोष्ट आहे. हो, रिअली? अजून कोण विचित्र आहे या घरामध्ये? ते त्या दरवाजाच्या मागे भिंत आहे. भिंत? तू तू काय काय बोलतेस काय तू? सोसायटी मॅनेजरने सांगितलं होतं त्यामागे स्टोर रूम असायला हवी होती. पण तू जाऊन जेवण बनव. मी बघतो काय ते. बावळट कुठले. कुठल्या मूर्खाने इथे अशी भिंत बांधून ठेवली? एकाला शोधावं तर 1000 सापडतील. आशू, अगं ए आशू, ऐक ना. काय झालं नितीन? मला माहिती नाही, पण इथे या भिंतीच्या मागून कोणीतरी माझ्या कानाखाली मला काहीच कळत नाहीये. भिंतीच्या मागून म्हणजे? तुम्ही
तुम्ही ठीक तर आहात ना? अगं हो मी ठीक आहे पण इथे इथे नक्कीच काहीतरी आहे. अच्छा आता हे नको बोलूयात आपण. कदाचित तो लॉयर आला असेल बाहेर. आपण जाऊन बघूयात. या ना प्लीज कम. ये ना अशोक. आकाशजी तुम्ही बसा, मी पाणी घेऊन येते. हो नको नको, इट्स ऑल राईट. फॉर्मॅलिटीची काही गरज नाहीये. मॅडम तुम्ही बसा. मला तुमच्या आईच्या डेथ विल बद्दल काहीतरी डिस्कस करायचंय. ऑफकोर्स. अगं बस ना. हा बोला काय बोलायचंय ते. मॅडम तुमची आई अवंतिका यांचे डेथ विल आता उघडण्यात आलंय. आणि त्या विल प्रमाणे त्यांची सगळी संपत्ती ही तुमच्या नावावर केली गेली आहे. ऑफकोर्स ही तर खूप चांगली गोष्ट आहे. आता हिच्या आईच्या सगळ्या संपत्तीवर खरं तर हिचाच हक्क आहे. आणि मी नेहमी तुझ्याबरोबर आहे. आशूच्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट्स आणि फंड मीच तर हँडल करतो. सो यू कॅन टेल मी. सांगा मला. या विलनुसार हे सगळे फंड फक्त मॅडम हँडल करू शकतात. हो आता देव ना करो की मॅडमना काही झालं तर हे सगळे फंड्स त्यांचे पती म्हणजे तुम्हाला मिळतील, किंवा मग त्याला ज्याला मॅडमने नॉमिनी केलं असेल. सर कोणीतरी ट्रिगर केलं असेल. एक अशी ऍक्शन ज्याने ती हिप्नॉटिक ट्रान्समध्ये गेली असेल. ट्रिगर, हिप्नॉटिक ट्रान्स. आपल्याला काहीतरी करावं तर लागेलच. चल ठीक आहे, मी काहीतरी विचार करतो. एक सेकंद. मी करतो तुला फोन. बाय. श्रुती जवाहर. ही समायरा ना बघावा तेव्हा रडत असते. जरा सुद्धा आराम मिळत नाही मला इथे. कोण आहे?
आशू 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 काय झालं नितीन? काय झालं? ते तुम्ही तिथे ठीक तर आहात ना? त्या रूम मध्ये एक एक बाई आणि तिचं भूत आतमध्ये वर पंख्यावर होती ती. तुम्ही काय बोलताय नितीन? मला वाटतंय तुम्ही एखादं वाईट स्वप्न पाहिलं असेल. वाईट स्वप्न हं? ही खोटी सहानुभूती दाखवणं बंद करा आधी. हं? मी म्हणालो ना की आतमध्ये कोणीतरी आहे. तिथे एक रूम आहे, त्या आतमध्ये कोणीतरी आहे. कोणीतरी मला मारण्याचा प्रयत्न केलाय तिकडे. अहो तुम्ही जरा समजून घ्या. हे मला सहानुभूती नको आहे. मी बघतो स्वतः काय ते. नितीन सोनू समायरा ओ श्श्श. काय झालं बाळा? श्श्श. आशू ओ हाय मालविका. तू आहेस कुठे? हा, एक फोन नाही की भेट नाही. तू आपल्या मैत्रीला विसरलीस का? नाही असं काहीच नाहीये. खूप काम होतं. हे बघ, हे काम वगैरे नंतर होत राहतील. यू नीड अ ब्रेक. चल आता कॉफी पिऊन येऊयात. नाही आज नको. आज खूप कामं आहेत. मला घर सेट करायचंय. एक काम करूया, आपण ना तुझ्या घरी जाऊया. तू तुझं घर सेट करून घे आणि तोपर्यंत मी या छोट्या परीसोबत खेळत बसेन. वाव, तुझं घर तर खूपच सुंदर दिसतंय ग. इनफॅक्ट खूपच वॉर्म आणि कम्फर्टेबल वाटतंय मला. अगं तुला काय सांगू, समायरामुळे सगळं इकडे तिकडे पसरलेलं असतं. अगं वेळच मिळत नाही. अरे ही रडते, मी जरा याला झोपवून येते. तू थोडा वेळ बस नाही ते. प्रॉब्लेम. चला बाळा चला गाई करूया. मालविका ए मालविका. हो आले. आशू काय झालं? तुझ्या घरात ना खूप पॉझिटिव्ह वाइब्स आहेत. पण एक गोष्ट खूप विचित्र आहे ग. काय? एक सेकंड. हे बघ. ही भिंत इथे काय? कुणास ठाऊक जुन्या मालकाने काय विचार करून ही भिंत बांधली असेल ते तर त्यांनाच ठाऊक. स्ट्रेंज. माझ्या घरी तर असं काहीच नाहीये. एनिवेज निघूयात. हो. तुला कळलं ना कोण आहे ते? पण हो असं वाटलं पाहिजे की सुसाईड केलंय. पोलिसांनी सुसाईडची चौकशी केली तर? ते सोपं आहे रे. ती ॲक्च्युली कोणालाच ओळखत नाही आणि घरी सुद्धा एकटीच राहते पूर्ण वेळ. आता तिच्या आईचाही मृत्यू झालाय. त्यामुळे मी सांगेन ती डिप्रेस होती म्हणून. तुला कसं माहित ती घरी एकटीच राहते? मी घरामध्ये हिडन कॅमेरे लावलेत. मी इथूनच रोज बघतो. स्वतःच्याच मुलीसोबत एकटीच राहते ती. आणि तसंही मी तिचं हँडरायटिंग कॉपी केलेलं आहेच. एक सुसाईड नोट लिहून ठेवेन, मग तर सगळं सोपं होऊन जाईल. तू फक्त
तयारीत राहा. मी सांगतो काय करायचं ते. हं? Cheers. अगं आशू, हॅलो नितीन. नितीन तुम्ही घरी लवकर या प्लीज. समारेला खूप जास्त ताप आलाय. अगं आशू, माझ्याकडून त्याहूनही महत्वाची कामं आहेत. तू एकटी सांभाळशील का तिला? तसंही बॉसने मला एका इम्पॉर्टंट प्रेझेंटेशनसाठी थांबवलंय, तर मग सकाळपर्यंतच येऊ शकेन. नितीन माझं ऐकून तरी घ्या. हॅलो हॅलो. सॉरी स्वीटी. इट्स ओके बेबी. ही आई आणि पोरीने ना की 9 आणलेत माझ्या. पण लवकरच मी आशूचा खेळ खल्लास करून टाकणार आहे आणि समायराचा पण काहीतरी बंदोबस्त करेनच. मग तू आणि मी कायमच एकत्र. ऑफकोर्स. आपला रोमॅन्टिक हॉलिडे सुरू. काय करू? कोणाला बोलवू? मालविका, तिला कॉल करते. पण तिचा तर नंबरच नाहीये. आता काय करू? हॅलो, सिक्युरिटी. आताही बोला. दादा, तुम्हाला माहिती आहे का की मालविका कोणत्या फ्लॅटमध्ये राहते ते? मॅडम, कोण मालविका? ती जिचे कुरळे केस आहेत आणि घारे डोळे. सॉरी मॅडम, आम्ही कोणत्याच मालविकाला ओळखत नाही.
दिवसभर तुझ्या आईच्या फोटोशी बोलतच असतेस की काही काम सुद्धा करतेस? नितीन, तुम्ही काल रात्रभर कुठे होता? एक फोन तरी करायचा होता ना. तुझ्यासारखा श्रीमंत नाहीये ना मी की आईच्या पैशांवर ऐश करू शकतो. काही लोकांना ना भूक भागवण्यासाठी कमवावं सुद्धा लागतं. इतकं कशाला रागवताय तुम्ही? आईने दिलेले सगळे पैसे तुमचेच तर आहेत ना. असा तू विचार करतेस ग? तुझी आई नाही की तुझा तो वकीलही नाही. आता हे खेळणं कुठून आलं? ते मालविकाने दिले. आता ही मालविका कोण आहे? माझी मैत्रीण आहे. तुझी मैत्रीण? आशू, अशी कोणाशीही मैत्री करशील का तू? हे असेच लोक मित्र बनतात, जबरदस्ती घरामध्ये घुसखोरी करतात आणि आयुष्यभर पिच्छा सोडत नाही, कळलं? काही गरज नाही त्या मालविका शालविकाला भेटण्याची, समजलं ना? पण नितीन, प्लीज माझ्याशी बात घालू नकोस. मला भूक लागली, जा काहीतरी खायला बनवून आण. तसंही ऑफिससाठी मला खूप उशीर झाला. हो बाळा, घरी पोचलो आपण. हा, कोण आहे? समायरा. हॅलो नितीन. नितीन, तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी या प्लीज. का? काय झालं आता? नितीन, माहित नाही कोणीतरी घरात घुसलं होतं आणि त्याने मला आणि समायराला मारण्याचा प्रयत्न केला. तू एक काम कर, तू दरवाजा बंद करून घे, कुठेच बाहेर पडू नकोस. मी 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 लगेच येतो ना तिकडे. ओके आशू, डोंट वरी. हा, डॅम इट. सॉरी, मी त्याला बोललो होतो की रात्री ये, दिवसा काही होऊ शकतं. लवकरच आता काहीतरी करावं लागेल. देवाचे खूप आभार आहेस की तू आलीस. काय झालं? घरात कोणीतरी चोर घुसला होता काय? आणि त्याने मला आणि समायराला मारण्याचा प्रयत्न केला. तू ठीक तर आहेस ना? हो, कोण होता तो? हा, माहित नाही कोण होता. बहुतेक तो पळून गेला. अगं मग तू नितीनला फोन केलास का? हो, मी कॉल केला होता त्यांना. ते लवकर काम संपवून येण्याचा प्रयत्न करतायत. हे बघ, घाबरू नकोस, सगळं ठीक आहे. हा, काही होणार नाही, मी आहे ना. हा, रिलॅक्स, ठीक आहे? प्लीज आज तू इथेच थांब ना, मला खूप भीती वाटते ग. नाही, मी इथे नाही थांबू शकत, मला जावंच लागेल. तसंही तुझे पतिदेव नितीन येतच असतील. नितीनला यायला कदाचित वेळ लागेल. प्लीज ते येईपर्यंत तू थांब ना ग इथेच. टेन्शन घेऊ नकोस, मी म्हटलं ना, काही होणार नाही. समायराची काळजी घे आणि दरवाजा लॉक कर, काही होणार नाही. ओके, घाबरू नकोस. येते मी.
शांत हो. सगळं काही ठीक होईल हं? थँक गॉड तुम्ही आलात. चल आरामात एक सेकंद थांब. हा आरामात. हा सांभाळून. नितीन मला कुठे घेऊन जाताय ट्रस्ट तुम्ही? मी. अगं कळेलच तुला. हा आणि आपण पोचलो. टाडा सरप्राईज. हे दिस इज फॉर माय लवली वाईफ. तू एवढं काही केलंस माझ्यासाठी, मग हे तुझ्यासाठी. कम नितीन ये ना. मला माहितीये हे सगळं तुला बघण्याची सवयच नाहीये, पण आता सवय करून घे. बस ना, आरामात बस. कसं वाटलं? नितीन हे सगळं हे फक्त आणि फक्त तुझ्यासाठी आहे. चल एक टोस्ट. आशू, मी तुझ्या बरोबर किती वाईट वागलोय ग. पण आज जे तुझ्यासोबत झालं ना, मला वाटलं की मी तुला कायमचं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की तुझी माझ्या आयुष्यात काय किंमत आहे ती. म्हणूनच ही फक्त तुझ्या आयुष्याची आज नवीन सुरुवात नाहीये, माझ्याही आहे. सो चियर्स टू दॅट. हा चियर्स. अगं पी ना. कशी आहे चव? व्हेरी नाईस. आशू, आय एम रिअली सॉरी. इट्स ओके नितीन. हे आता सगळं नको बोलूस. ओके ठीक आहे, मग हे सगळं नाही बोलायचं. मग मी सांगतो की मी काय प्लॅन केला आपल्या दोघांसाठी. आपला सेकंड हनीमून. मी प्लॅन केलं की आपण दोघांनी फ्रान्सला जायचं. आणि आता हा प्लॅन असा असणार आहे, आपण लँड फ्रान्सला व्हायचंय आणि नंतर पॅरिसला जायचंय. आणि हे सगळं काही तुझ्यासाठी. ऐकतेस ना तू? हं? आणि बघच तू, अगदी आयफेल टॉवरच्या समोर उभी करणार आहे मी तुला. माहिती आहे कधीपासून वाट बघतोय मी या क्षणांची, जिथे फक्त तू आणि मी, आपण दोघेच असणार. आशू बेबी, काय झालं तुला? स्लीपिंग? स्वप्न बघतेस का पॅरिसची? मी पण बघतोय. म्हणूनच तर मी म्हणतोय की आपण कधीपासून स्वप्न बघतोय ग. कधीपासून स्वप्न बघतोय की ही कधी संधी मिळणार आहे. राईट? आता माझं हे स्वप्न पूर्ण करण्याची वेळ तर आली आहे. मी तर पॅरिसला जाणारच आहे. अनफॉर्च्युनेटली तू नाही जाऊ शकत. कोण आहेस तू? आशू कुठे? हा
धीरज हम्म. धीरज हे काय करतोयस तू? 1 मिनिट मालविका, सगळं काही सांगतो. बस 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 बस, थांब. ओपन युअर आईज. व्हॉट? काय आहे सगळं? सांगतो. अगं घाई कसली आहे, बस तू. सेट. धीरज अरे हे सगळं काय आहे? मालविका, मी असा विचार केला की आजची ही संध्याकाळ थोडी आपण स्पेशल बनवूया. का? असंच माझी इच्छा झाली म्हणून. चिअर्स. 1 मिनिट. ऍक्च्युली मालविका, माझ्याकडे तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे. काय कमाल आहे. आज तू मला सरप्राईज वर सरप्राईज देत चाललास. बघणार का? ओके. धीरज ही ही गन इथे हा काढलीयस? फक्त एक छोटासा गेम आहे. हे बघ, मी ना गन मध्ये एक बुलेट टाकली आहे. आता मी ही फिरवेन आणि ज्याच्याकडे ही पॉइंट करेल त्याने स्वतःला शूट करून टाकायचं. हा पोरखेळ आहे का? हा ही मस्करी बंद कर. मालविका, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये? माझ्यावर प्रेम नाहीये का तुझं? खोटं वाटतंय का की मी तुझ्यावर प्रेम करत नाही? करतेस ना? अगं मग घाबरू नकोस. जर काही माझ्या प्रेमाची परीक्षा असेल तर मी तयार आहे. आता कसं बोललीस? ओके, हिअर वी गो. हे पाहिलंस? पहिली टर्न माझ्यावर आली. धीरज रिलॅक्स मालविका, काही होणार नाही. धीरज तू हे सगळं का करतोयस? प्रेमाची परीक्षा आहे, द्यावी तर लागणारच. मी बोललो होतो ना काहीच नाही होणार. तू ना उगाच घाबरतेस. कंटिन्यू करूया. आय एम सॉरी बट इट्स युअर टर्न नाव. काही नाही होणार, मी आहे ना. तुझ्यासारख्या नीच बाईसाठी ही शिक्षा होती. माझ्यासारखे न जाणे अजून किती प्रेमी होते तुझे. आता वर जाऊन प्रेमाची नाटकं कर. वर जाऊन. मालविका, आय हेट यू. आय रिअली हेट यू. आय रिअली हेट यू. जोपर्यंत तुला हे लेटर मिळेल तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल. मी काय करावं हे मला काहीच कळत नव्हतं. मला वाटलं नवीन घर, नवीन सुरुवात असेल, पण मी तर पूर्णपणे थकून गेलीये. आई गेल्यानंतर मला सगळं काही निरर्थक वाटू लागलं. तिच्याशिवाय जगण्याचं मन होतच नाहीये. मला प्लीज माफ करा. समायरा आणि तुमची काळजी घ्या. हे तर मालविकाचं घर आहे. हे कसं काय?
आशू, या घरात समायरा आणि तुला आता कोणीही त्रास देणार नाही. नितीन सुद्धा नाही. फक्त समायराची नीट काळजी घे. आयुष्याचा प्रत्येक दिवस असा जग की जणू काही तो शेवटचा दिवस असेल.